मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2023 आणि 24 बाबतीत अपडेट पाहणार आहोत। तर जी काही पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली की 13,000 जागांसाठी नववर्षामध्ये 2024 मध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर त्या बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे की मित्रांनो, जी काही भरती आहे तर ती 2024 मध्ये कधीपर्यंत होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे का? कारण मित्रांनो, माहितीच तशी आलेली तुमची परीक्षा त्याच्यामध्ये ऑनलाईन होणार आहे का आणि भरती एक्झॅक्टली कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो की फक्त अफवा पसरवण्यात आलेली आहे का या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांची एक समजूत करण्यात आलेली ते पण सांगतो। आणि तुम्हाला वयोमर्यादा किती वर्ष 2 वर्ष वाढून मिळणार आहे का त्या बाबतीत ज्यांची वयोमर्यादा विद्यार्थ्यांची संपलेली आहे त्यांना पण संधी भेटेल का, सर्व प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट ठरणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो पोलीस भरतीची तयारी करतोय आणि याच्या पुढे करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल की नववर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त या ठिकाणी देण्यात आलेला आहेच। 13,000 जागा भरणार, लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा। तर या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे की 13,000 जागांसाठी समोरच्या वर्षी म्हणजे नववर्षामध्ये या ठिकाणी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे तीच मी तुम्हाला डायरेक्टली देतो। तर राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे। त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजित या ठिकाणी नियोजन सुरू केलेलं असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल। तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदरच पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी माहिती समोर आहे की 13,000 जागांसाठी भरती आहे। तर अगोदर लक्षात घ्या, समोर तुम्हाला गृह विभागाचा या ठिकाणी GR पाहायला भेटत असेल। हा जो GR आहे तर हा या ठिकाणी विद्यार्थ्यांची 2 वर्ष ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे अशा विद्यार्थ्यांना 2 वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात बाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल तर इथं माहितीच देण्यात आलेली मित्रांनो। परंतु म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे 1 जानेवारी 2020 ते डिसेंबर या ठिकाणी पाहू शकतात 2022 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे असे सर्व प्रवर्गांचे उमेदवार निवडीद्वारे उक्त या ठिकाणी पाहू शकतात पदांसाठी सन 2020-21 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील तर त्यांना संधी देण्यात आलेली ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपण्यात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये। आणि हा जो GR आहे तर हा जुना GR आहे। तर हा तुम्हाला 31 डिसेंबर 2023च्या आज जेवढ्या पण रिक्त जागा आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागू पडणार आहे। आता समोरच्या भरतीमध्ये 31 डिसेंबरच्या आत मित्रांनो जाहिरातमध्ये काय सांगितलेलं आहे, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की मित्रांनो आता जी भरती झालेली ती मित्रांनो कोणती भरती होती ती अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। 2020 ते मित्रांनो 21ची भरती होती ती लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे आता जी भरती येणार आहे ती 2022-23ची भरती आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटणार आहे, अजून 1 वर्ष एक वेळेस तुम्हाला चान्स भेटणार आहे मित्रांनो। आता ही भरती खरोखर होणार आहे किंवा अफवा आहे तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला एकच सांगू इच्छुके तर भरती 100% आणि कन्फर्म होणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये कुठलाही या ठिकाणी मित्रांनो निष्काळजीपणा होणार नाही की पाहू शकतात 6,000 पदे रिक्त। जी महत्त्वाची माहिती आता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की राज्याच्या पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत, त्यात दरवर्षी 2.5 ते 3% पोलीस सेवानिवृत्त होतात। 1,000पर्यंत पोलिसांचा पदोन्नती होते आणि काही जण स्वच्छते निवृत्ती होतात। त्याच्यानंतर पाहू शकता तिथं की तर काहींचा अपघाती किंवा आजारांमुळे मृत्यू होतो। अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास 6,000 पोलिसांचे पद रिक्त होतात मित्रांनो। आणि याचमुळे मित्रांनो दरवर्षी जर 6,000 तर मित्रांनो 2022 आणि 23 मध्ये 6 दुने 12 म्हणजे मित्रांनो 12,000 पद रिक्त झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तेच सांगण्यात आलेलं आहे इथं की भरती 13,000 जागांसाठी नववर्षामध्ये सुरू होणार आहे। तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही अफवा नाही आहे, ही डायरेक्टली मित्रांनो ऑफिशियली अपडेट आहे। आणि हा GR जो मी तुम्हाला दाखवला तो पूर्णपणे तुम्ही पाहिलेला आहे की 2 वर्ष तुम्हाला वयोमर्यादामध्ये सूट भेटणार आहे। आणि परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो। आता मॅक्झिमम ज्या आपल्या परीक्षा आहे तर त्या TCS आणि IBPS कंपनीमार्फत घेतल्या जात आहे मित्रांनो
ऑनलाईन पद्धतीने। तर मित्रांनो आपली पोलीस भरतीसुद्धा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊ शकते, म्हणजे पोलिसांची सुद्धा परीक्षा होऊ शकते मित्रांनो। त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा निर्णय अजून झालेला नाही आहे, पण मित्रांनो शासनाने जर या ठिकाणी मित्रांनो निर्णय घेतला तरी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। जो काही क्वेश्चन पेपर असतो त्याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे मित्रांनो प्रोसेस फास्ट होत असते ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असली की, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर परीक्षा ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन त्या बाबतीत अपडेट नाही आहे, परंतु ऑनलाईन झाले तर TCS IBPS मार्फत परीक्षा होईल, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मित्रांनो जास्तीत जास्त आतापासूनच तयारी करायची, असं नाही की भरतीची जाहिरात येईल तेव्हा मी तयारी करतो, तेव्हा तुम्ही तयारी करण्यामध्येच राहून जासाल आणि जे विद्यार्थी आता तयारी करतील त्यांना मोठ्या प्रमाणात प्रचंड समोर चालून पोलीस भरतीमध्ये फायदा होईल। तर तुमचं काम आहे तयारी करणं, माझं काम आहे तुम्हाला अपडेट देणं, तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणं, आणि ते मी केलेलं आहे। आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल। व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर पण करा। पोलीस भरतीची जास्तीत जास्त तयारी करा, तुम्हाला 2 वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट भेटणार आहे। आणि समोरचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी पोलीस भरती संदर्भात लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।